नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. थांबा. आज काहीतरी वेगळं वाटतंय. हो, मला वाटलं श्रोते गोंधळात पडतील की द डीप डाईव्हवर हे काय सुरू आहे. खरं तर ही सुरुवात खूप खास आहे. अच्छा. हो, आपल्या एका श्रोत्याने जे नोट्स इन मराठीवर अभ्यास करतात त्यांनी त्यांच्या अभ्यासाचं एक प्रकरण आपल्याला पाठवलं आहे. विषय आहे नैसर्गिक धोके आणि आपत्ती. अरे वा, म्हणजे आज आपण एका श्रोत्याच्या अभ्यासावर चर्चा करणार आहोत. अगदी. आणि त्यांची इच्छा आहे की आपण या प्रकरणाचा आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणजे एकदम खोलात जाऊन अभ्यास करावा. तर आजचा विषय आपल्या एका श्रोत्याच्या अभ्यासातून आला आहे. खूपच छान कल्पना आहे. या प्रकरणात वरवर पाहिलं तर भूकंप, पूर, दुष्काळ अशी माहिती दिसते. पण मला वाटतं यात एक छुपा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. कोणता प्रश्न? की आपला विकासच आपल्या विनाशाचं कारण ठरतोय का? मला वाटतं या चर्चेतून या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. नक्कीच. चला सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया जो मलाही नेहमी पडायचा. नैसर्गिक धोका आणि नैसर्गिक आपत्ती हे शब्द आपण म्हणजे सर्रास एकाच अर्थाने वापरतो, पण या प्रकरणात यात स्पष्ट फरक सांगितला आहे. तो नेमका आहे तरी काय? हाच या सगळ्या चर्चेचा पाया आहे. कारण आपण हे शब्द इतके सहज एकमेकांना बदलून वापरतो, पण त्यांच्या अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे. हो. सरळ भाषेत सांगायचं तर धोका म्हणजे नुकसान करण्याची क्षमता, पोटेन्शियल. स्रोतानुसार नैसर्गिक वातावरणातला कुठलाही घटक ज्यात लोकांचं किंवा मालमत्तेचं नुकसान करण्याची ताकद आहे, तो एक धोका आहे. उदाहरणार्थ हिमालयातला तीव्र उतार हा एक धोका आहे, कारण तिथे भूस्खलन होऊ शकतं, किंवा समुद्रातले मोठे प्रवाह हाही एक धोका आहे. अच्छा, म्हणजे धोका हा फक्त पोटेन्शियल आहे. तो तिथे आहे, पण त्याने अजूनही काही नुकसान केलेलं नाही. अगदी बरोबर. आणि जेव्हा हा धोका प्रत्यक्षात येतो आणि मानवी जीवनावर, समाजावर मोठा आघात करतो, तेव्हा त्याचं रूपांतर आपत्तीमध्ये होतं. अच्छा. आपत्ती ही एक घटना आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते. आपलं रोजचं आयुष्य पूर्णपणे कोलमडून पडतं. म्हणजे एखाद्या निर्जन वाळवंटात 7 रिश्टर स्केलचा भूकंप आला तर तो फक्त एक नैसर्गिक धोका आहे, एक भूगर्भीय घटना. पण तोच भूकंप मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आला तर ती एक महाभयंकर आपत्ती असेल. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. निसर्गाच्या दृष्टिकोनातून हे बदल तटस्थ आहेत. पृथ्वीच्या प्लेट सरकतात, नदीला पूर येतो, हे त्याच्यासाठी स्वाभाविक आहे. पण जेव्हा या घटना मानवी वस्तीच्या संपर्कात येतात तेव्हा आपण त्यांना आपत्ती म्हणतो. म्हणजे आपत्ती ही संकल्पनाच मुळात मानव केंद्रीय आहे. अगदी. आणि यामुळेच आता मानवाच्या भूमीकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. पूर्वी कसं माणूस निसर्गापुढे एक हतबल बळी आहे असं मानलं जायचं. पण आता हे स्पष्ट झालंय की अनेकदा आपणच या आपत्तींना निमंत्रण देतो. काही आपत्ती तर पूर्णपणे मानवनिर्मित असतात. भोपाळ वायू दुर्घटनेसारख्या. बरोबर. पण अनेक नैसर्गिक धोक्यांची तीव्रता आपण आपल्या चुकांमुळे कित्येक पटीने वाढवतो. जसं की नदीच्या पूरप्रवण क्षेत्रातच घरं बांधायची आणि मग पूर आल्यावर निसर्गाला दोष द्यायचा. उत्तम उदाहरण. किंवा जंगलतोड करायची, ज्यामुळे जमिनीची धूप वाढते आणि भूस्खलन किंवा पुराचा धोका वाढतो. हेच या स्रोताचं मुख्य सार आहे की धोका नैसर्गिक असू शकतो, पण आपत्ती बऱ्याचदा मानवी चुका आणि निसर्गाचा मेलाप असते. ठीक आहे. म्हणजे धोका आणि आपत्ती यातील फरक स्पष्ट झाला. आता या प्रकरणात आपत्तींचे एक वर्गीकरण दिलं आहे जे खूप सुटसुटीत वाटलं मला. हो, समजून घेण्यासाठी ते वर्गीकरण खूप उपयुक्त आहे. नैसर्गिक आपत्तींना त्यांच्या उगमाच्या स्रोतावरून 4 मुख्य गटांमध्ये विभागलं आहे. पहिला आहे वायुमंडलीय, म्हणजे हवामानाशी संबंधित, जसं की चक्रीवादळं, उष्णतेची किंवा थंडीची लाट आणि दुष्काळ. ठीक आहे. दुसरा आहे भौमिक, म्हणजे जमिनीच्या आतून किंवा पृष्ठभागावरून येणाऱ्या आपत्ती, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूस्खलन यात मोडतात. ओके. तिसरा गट जलीय आहे, म्हणजेच पाण्याशी संबंधित. यात पूर, त्सुनामी आणि समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. आणि चौथा आहे जैविक. जैविक म्हणजे टोळधाडीसारखे कीटकांचे हल्ले किंवा बर्ड फ्लू, डेंग्यू सारखे विषाणूजन्य आजार. अरे हो. यात एक गोष्ट मला खूप रोचक वाटली. हे 4ही गट एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे नाहीच. त्यांच्यात एक साखळी असू शकते. म्हणजे समुद्रात एक मोठं चक्रीवादळ जे वायुमंडलीय आहे ते येतं. त्यामुळे किनाऱ्यावर त्सुनामीसारख्या लाटा म्हणजे जलीय आपत्ती येऊ शकते, ज्यामुळे पूर येतो
आणि मग साचलेल्या पाण्यामुळे रोगराई म्हणजे जैविक आपत्ती पसरू शकते. एका आपत्तीतून दुसरी जन्माला येते. बरोबर. ही एक साखळी प्रतिक्रिया असू शकते. आणि म्हणूनच भारतासारख्या देशासाठी हे अधिक गंभीर बनतं. या स्रोतानुसार भारत आपत्तींसाठी विशेषतः संवेदनशील आहे. याची 3 मुख्य कारणं दिली आहेत. एक तर आपला प्रचंड मोठा भौगोलिक विस्तार आणि त्यातली विविधता. एका बाजूला हिमालय, दुसऱ्या बाजूला समुद्रकिनारा. आणि मध्य वाळवंट. बरोबर. दुसरं कारण म्हणजे आपली अफाट लोकसंख्या. धोका तोच असतो, पण जास्त लोकसंख्येमुळे नुकसानीची शक्यता अनेक पटींनी वाढते. आणि तिसरं म्हणजे काही सामाजिक आर्थिक घटक जे आपल्याला अधिक असुरक्षित बनवतात. चला, तर मग भारतातील काही प्रमुख आपत्तींबद्दल बोलूया. सुरुवात करूया त्या आपत्तीने जी कोणतीही पूर्वसूचना न देता येते, भूकंप. मला एक गोष्ट नेहमीच गोंधळात टाकायची की आपण शाळेत शिकलो, हिमालय हा नवीन पर्वत आहे, तो अजूनही उंच होतोय. त्याचा आणि भूकंपांचा थेट संबंध आहे का? हो, थेट आणि खूप जवळचा संबंध आहे. याचं कारण आहे टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल. अच्छा. याची कल्पना अशी करा की तुम्ही तुमचे 2 तळहात एकमेकांवर दाबून विरुद्ध दिशेने सरकवण्याचा प्रयत्न करत आहात. काही वेळा ते अडकून राहतील, पण दाब वाढत गेल्यावर अचानक निसटतील. हो, अचानक एक हात दुसऱ्यावरून वेगाने निसटेल आणि ऊर्जा बाहेर पडेल. जमिनीच्या आत अब्जावधी टन वजनाच्या प्लेट्ससोबत जेव्हा हे होतं, तेव्हा भूकंप होतो. भारतीय प्लेट दरवर्षी सुमारे 1 सेंटीमीटर वेगाने उत्तरेकडे युरेशियन प्लेटच्या खाली सरकत आहे. बापरे. या सततच्या धडकेमुळे तिथे प्रचंड ऊर्जा साठते आणि ती जेव्हा मोकळी होते तेव्हा संपूर्ण हिमालयन प्रदेश हादरतो. म्हणूनच जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल आणि ईशान्येकडील राज्य हा सगळा पट्टा धोकादायक आहे. अगदी. पण मला धक्का तेव्हा बसला जेव्हा महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये भूकंप झाला. तो भाग तर स्थिर मानल्या जाणाऱ्या दख्खनच्या पठारावर आहे. याबद्दल स्रोतात काय म्हटलंय? हा मुद्दा शास्त्रज्ञांसाठीही अनेक वर्ष एक कोडं होतं. लातूर-उस्मानाबादचा भाग हा इंट्राप्लेट म्हणजे प्लेटच्या आतला भाग आहे, जो स्थिर मानला जातो. हो. पण आता काही शास्त्रज्ञांचं असं मत आहे की त्या भागात विशेषतः भीमा नदीच्या खोऱ्यात एक नवीन भ्रंश रेषा म्हणजे फॉल्ट लाईन तयार होत आहे. जणू काही जमिनीला आतून एक तडा जात आहे आणि त्या तड्याच्या बाजूने ऊर्जा साठवून ती बाहेर पडते. म्हणजे तिथेही धोका वाढलाय. हो. या स्रोतातील नकाशा पाहिला तर कच्छ आणि ईशान्य भारत अति जास्त हानीचा धोका असलेल्या 5व्या झोनमध्ये येतात. मग यावर उपाय काय? भूकंप तर आपण थांबवू शकत नाही. बरोबर. भूकंप रोखणं अशक्य आहे. त्यामुळे आपत्तीची तीव्रता कमी करण्यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. ते कसं? यासाठी भूकंप निरीक्षण केंद्र उभारणं, धोक्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहेच. पण सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आपलं बांधकाम सुधारणं. म्हणजे अर्थक्वेक रेझिस्टंट बिल्डिंग्स. अगदी. इमारतींची रचना भूकंपाला तोंड देऊ शकेल अशी करणं. जपानमध्ये आपण पाहतो की मोठ्या भूकंपातही इमारती डुलतात पण ओसळत नाहीत. तशा पद्धतीचं बांधकाम गरजेचं आहे. पण हे तर खूप खर्चिक असणार. म्हणजे दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरात जिथे जुन्या दाटीवाटीने इमारती आहेत, तिथे हे शक्य आहे का की हा उपाय फक्त नवीन बांधकामासाठीच आहे? हा खूप व्यवहार्य प्रश्न आहे. नवीन बांधकामांसाठी नियम करणं सोपं आहे, पण जुन्या इमारतींसाठी काय म्हणतात त्याला? हो, रेट्रोफिटिंग नावाचा एक प्रकार असतो. रेट्रोफिटिंग. हो, ज्यात जुन्या इमारतींनाच आतून अधिक मजबूत केलं जातं. पण तुम्ही म्हणालात तसं खर्च, राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांमध्ये असलेली उदासीनता हे यातले मोठे अडथळे आहेत. लोकांना वाटतं आपल्या आयुष्यात थोडीच भूकंप येणार आहे. बरोबर. ही मानसिकता बदलणं सर्वात अवघड आहे. आता जमिनीच्या आतून वर येऊया आणि बोलूया पाण्याबद्दल. एकाच नाण्याच्या 2 बाजू, पूर आणि दुष्काळ. भारतात हे चित्र इतकं सामान्य आहे की एकाच वेळी आसाममध्ये पूर आलेला असतो आणि महाराष्ट्रात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अगदी खरंय. पुराची कारणं तशी सरळ आहेत. अतिवृष्टी, अचानक बर्फ वितळणं किंवा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होणं मध्ये येतं. नदीपात्रात अतिक्रमण करून आपण तिचा नैसर्गिक मार्ग अरुंद केला आहे. आणि मग थोडा जास्त पाऊस झाला की पाणी शहरात घुसतं. हो, म्हणजे पुन्हा तेच. आपणच पुराला आपल्या घरात येण्याचा रस्ता सोप्पा करून दिला आहे. आणि याच्या अगदी विरुद्ध बाजू म्हणजे दुष्काळ. या प्रकरणात दुष्काळाचे जे 4 प्रकार दिले आहेत ते वाचताना मला एक मोठी गोष्ट जाणवली. कोणते 4 प्रकार? पहिला आहे हवामान शास्त्रीय दुष्काळ.
म्हणजे पाऊसच कमी पडणं. बरोबर. दुसरा, कृषी दुष्काळ, म्हणजे जमिनीत पिकांसाठी ओलावा नसणं. तिसरा, जलशास्त्रीय दुष्काळ, म्हणजे धरणं, तलाव, विहिरी आटणं. आणि चौथा, परिसंस्थाशास्त्रीय दुष्काळ, म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचं नुकसान होणं. ही एक साखळी आहे. हो, पण यात मला असं दिसलं की हवामानशास्त्रीय दुष्काळ म्हणजे पाऊस न पडणं हा एकमेव नैसर्गिक ट्रिगर आहे. बरोबर आहे. आणि परिसंस्थाशास्त्रीय हे पूर्णपणे मानवीय नियोजनावर अवलंबून आहेत. म्हणजे पाऊस पडला नाही हे निसर्गाचं अपयश, पण प्यायला पाणी नाही किंवा पीक जळून गेलं हे आपलं व्यवस्थापनाचं अपयश असू शकतं की नाही? वाव, तुम्ही या संकल्पनेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ही खूप मोठी आणि महत्वाची दृष्टी आहे. आपण पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन कसं करतो, कोणती पिकं घेतो, भूगर्भातील पाण्याचा किती उपसा करतो, यावर दुष्काळाची तीव्रता अवलंबून असते. हो. म्हणूनच स्त्रोतामध्ये अकाळ, तृणकाळ आणि त्रिकाळ असे शब्द वापरले आहेत. हे केवळ पाण्याची कमतरता नाही, तर अन्न, चारा आणि पाणी या तिन्हींच्या संकटाची तीव्रता दर्शवतात. इतकं सगळं ऐकल्यावर असं वाटू शकतं की आपण निसर्गापुढे पूर्णपणे हतबल आहोत. पण या स्त्रोताचा शेवटचा भाग याचबद्दल आहे की आता विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. हो ना? फक्त नुकसान झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा आता काहीतरी वेगळा विचार केला जातोय, बरोबर? अगदी. आता आपत्ती व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू मदत आणि बचाववरून धोका कमी करणे आणि तयारी यावर आला आहे. मिटिगेशन अँड प्रिपेअर्डनेस. करेक्ट. म्हणजे आग लागल्यावर विझवण्यापेक्षा आग लागूच नाही यासाठी काय करता येईल यावर जास्त भर दिला जातो. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न झाले, जसं की 1994 मध्ये जपानमध्ये झालेली योकोहामा रणनीती. अच्छा. त्यात आपत्ती निवारणासाठी एक जागतिक कृती योजना स्वीकारण्यात आली. आणि या नवीन दृष्टिकोनाचे मुख्य टप्पे कोणते आहेत? यात मुख्यत्वे 3 टप्पे येतात. पहिला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आपत्तीपूर्व तयारी. म्हणजे आपत्ती यायच्या आधीची. हो, यात धोक्याची माहिती गोळा करणे, कोणत्या भागाला किती धोका आहे याचे नकाशे बनवणे, लोकांना प्रशिक्षण देणे, धोक्याची सूचना देणारी यंत्रणा विकसित करणे, या सगळ्या गोष्टी येतात. जसं आपल्याला आता चक्रीवादळ येण्याच्या काही दिवस आधीच कळतं. अगदी, ज्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवता येतं. हा झाला पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा आहे आपत्तीच्या वेळी प्रतिसाद. म्हणजे आपत्ती आल्यावर प्रत्यक्ष बचाव आणि मदत कार्य करणे, लोकांना सुरक्षित ठिकाणी नेणे, अन्न, पाणी, निवारा आणि वैद्यकीय मदत पुरवणे. आणि तिसरा टप्पा आहे आपत्तीनंतरची परिस्थिती. यात लोकांचं पुनर्वसन करणे, त्यांची घरं आणि उपजीविका पुन्हा उभी करण्यास मदत करणे आणि या अनुभवातून शिकून भविष्यासाठी अधिक चांगली तयारी करणे याचा समावेश असतो. भारतात यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणला गेला, जो या प्रकरणात एक मैलाचा दगड मानला आहे. हो, आणि हे खूप महत्वाचं पाऊल होतं, कारण यामुळे आपत्ती व्यवस्थापन हे केवळ तात्पुरतं काम न राहता ते सरकारच्या नियोजनाचा एक कायमस्वरूपी आणि अविभाज्य भाग बनलं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपत्ती या केवळ नैसर्गिक घटना नाहीत. नाहीच. त्या निसर्गाचे धोके आणि मानवी चुका, नियोजन शून्यता आणि काही वेळा हव्यासाचा परिणाम आहेत. आपल्या प्रत्येक कृतीमुळे धोका वाढवी शकतो किंवा योग्य नियोजनाने कमीही होऊ शकतो. बरोबर, आपण भूकंप थांबवू शकत नाही किंवा चक्रीवादळांना रोखू शकत नाही, पण आपण आपली घरं मजबूत बांधू शकतो, आपण आपलं पर्यावरण जपू शकतो आणि आपण पूर्वतयारीने होणारी जीवितहानी टाळू शकतो. धोके अटळ आहेत, पण त्यामुळे होणारा विनाश नाही. अगदी. आणि जाता जाता आपल्या त्या श्रोत्यांसाठी आणि इतर सर्वांसाठी एक विचार. या प्रकरणात एक वाक्य आहे की मानवाने तंत्रज्ञानाच्या जोरावर निसर्गात हस्तक्षेप करण्याची प्रचंड क्षमता मिळवली आहे. याच क्षमतेमुळे अनेकदा धोका वाढला आहे. आणि हेच आपल्याला त्या सुरुवातीच्या प्रश्नावर परत आणतं, जो या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. जसजशी आपली पर्यावरण बदलण्याची शक्ती वाढत आहे, तसतसे आपण हे कसे सुनिश्चित करणार की आपला विकास हा भविष्यातील विनाशाची तयारी तर करत नाहीये,